रेडी? नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्यासोबत आज असं खास निमित्त आहे. गोल्ड लोक आहेत, एकदम छान कलाकार आणि कमाल कलाकार आहेत आपल्यासोबत आणि त्याचं निमित्त पण एकदम खास आहे. ते म्हणजे शुभविवाह या मालिकेचे 800 एपिसोड पूर्ण झालेत आणि खूप छान वाटतंय. ही एनर्जेटिक टीम आपल्याला दिसतीये, खूप हसताना दिसत आहे. त्याचा आनंद असा आहे की त्यांचे 800 एपिसोड कम्प्लीट झालेत. तर काय सांगाल, मजा मस्ती मी बघतेच आहे तुमची जी चालू आहे. तर ह्या मजा मस्तीमधून जसा वेळ मिळतोय तसं कसं शूट सुरू आहे आणि कसा अनुभव आहे तुमचा हा सगळा इतका प्रवास? खायची गोष्ट नाही, कारण 800 एपिसोड आहेत, तेवढंच सगळ्यांनी टीमने काम करणं. कसा होता अनुभव, काय सांगशील? अनुभव छान होता. आता झाली 2-2.5 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय आणि म्हणजे आम्ही वर्ष मोजले तर 2022 पासून आम्ही एकत्र आहोत. तसं बघायला गेलं तर 23, 24, 25 3 वर्ष आम्ही तसे एकत्र आहोत. ह्या ॲक्च्युली आम्हाला शूट करताना हे इतके 2.5 वर्ष जाणवले नाहीत, कारण आमची टीम अशी आता तू बघतेच आहेस की आम्ही ऑफ स्क्रीन पण कसे नुसते हसत होतो किंवा मजा मस्तीमध्येच गेले. कारणच लागत नाही आम्हाला. सारखं काही ना काहीतरी छोटे मोठे जोक सुरू असतात आणि सो त्या सगळ्या मजा मस्तीमध्ये शूट करत करत प्रेक्षकांचं तेवढंच आम्हाला प्रेम मिळालं आणि त्याच्यामुळे आज आम्ही हा पल्ला गाठला आणि अजूनही खूप पुढे जायचंय. सो अशी होती आमची आत्ता 800 एपिसोडची जर्नी. काजल सांगितलं. खूप इंटरेस्टिंग जर्नी होती, कारण आम्ही कोणीच एकमेकांना ओळखत नव्हतो ह्या आधी आणि लांबपर्यंत ओळख नव्हती. आम्ही एकत्र आलो आणि फर्स्ट डे, आमचा शूटचाच फर्स्ट डे, आम्ही एवढे छान जलप झालो. पहिलं वर्ष तर कसं गेलं कळलंच नाही. आणि आता इतकी वर्ष आम्ही म्हणजे आता हे आमचं घरच झालंय. आम्ही 13 तास इथेच असतो, सेटवरच असतो. आमच्यामध्ये एवढं बॉन्डिंग झालंय की आता मी आणि कुंजिका ही रूम शेअर करतो. सो कुंजिका आणि मी ब्रेक झाला की आम्ही लाईट ऑफ करून झोपतो आणि कुणाला अलाउड नसतं, पण तरी हा डिस्टर्ब करत असतो मध्ये मध्ये. तो जर का आला आणि रूम मध्ये अंधार दिसला तर तो तिकडनं त्यांना रील शूट करायचं असलं की मला बोलवतात. हा आमचा पर्सनल फोटोग्राफर आहे. तर आम्हाला खूप छान वाटतंय आणि बॉन्डिंग तर आहेच खूप छान. आमची स्टोरी पण खूप जास्त इंटरेस्टिंग होती. आत्ताही नवीन ट्विस्ट आलेला आहे स्टोरीमध्ये. आम्हाला करताना पण खूप जास्त मजा येते आणि तुमच्या प्रेमामुळेच हे पॉसिबल झालंय. सो असंच प्रेम आमच्यावर करत राहा. मी घेऊ काय नको? मला खूप मजा आली. माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे शुभविवाह आणि एवढं मोठं दिग्गज कलाकारांसोबत मी काम करतो पहिल्यांदाच, त्यामुळे वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि सुरुवातीला मी खूप शांत होतो, कारण की मला काही बोलूच द्यायचे नाही, मला कोणीच काही बोलू द्यायचं नाही. पण मी आता बोलायला लागलो. पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता 800 एपिसोडपर्यंत पोहोचणं. आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात बहुतेक 800 एपिसोड पहिलेच सिरियल असेल ना. आमच्या सेटवरती सगळ्याच कलाकारांची 800 एपिसोड हा पहिल्याच शोचा टप्पा आहे आमचा सगळ्यांचाच, त्यामुळे ते तितकीच स्पेशल आहे. नक्कीच. आणि आपला पहिला शूटचा दिवस आणि ते आपली एक भूमिका, आपलं कॅरेक्टर, आणि आता 800 एपिसोडचा प्रवास, हे जे कॅरेक्टर पकडणं असतं, ते मिळणं असतं, बारीक बारीक गोष्टी. तर त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा की ते तुमचा प्रवास कसा होता तुमच्या भूमिकांबद्दल. कारण तुझी तर एक ग्रे शेड नकारात्मक आहे, पण ऍक्च्युली तू खूप जॉली आहेस किंवा खूप छान असतेस, गोड, म्हणजे हे सगळं सुरू आहे. पण हे जे चॅलेंज असतं ना आपल्या अपोजिट, ते करणं खूप हे असतं. तर ती पहिला डे तुझा आणि आत्ताचा, तुला काय वेगळं जाणवते किंवा त्यावेळीची एखादी पटकन आठवण आणि आत्ताची तू बदललेली असं काय? मी म्हणून कुंजिका असं म्हटलं तर मी काही बदलले नाहीये, कारण मी माझ्या टेलिव्हिजनच्या पहिल्या शोपासून नेगेटिव्ह भूमिका करतेय. पण ऑफकोर्स ही भूमिका माझ्यासाठी वेगळी होती, कारण सुरुवातीपासूनच खूप ताकदीचं काम अगदीच काही एपिसोडमध्येच सुरू झालं होतं. कारण कम्प्लीट घराच्या ऑपोजिट जाते आणि काही डिसिजन्स घ्यायला लावते भूमीला, असं सगळं होतं. तर तेव्हा थोडंसं डेफिनेटली डिफिकल्ट होत होतं, कारण की म्हणजे अजून सगळे कळले नव्हते किंवा अजून सगळ्यांचे कॅरेक्टर्स सेट नव्हते झाले. तर ते सेट होईपर्यंत जरा वेळ लागला.
पण मजा खूप आली, कारण की तेवढंच माझ्या सगळ्या सहकलाकारांनी मला बूस्ट करत होते, किंवा मला एखादा सीन कुठला पटकन नाही समजला किंवा त्याचा सूर नाही कळला तर आम्ही डिस्कस करतो की काजल जरा हे सांग ना, हे कसं करता येईल, किंवा ह्याचं तुझ्या काय होतं काही काही वेळेला समोरच्या माणसाला, ऑफकोर्स डिरेक्टर्स तर असतातच आणि ते आम्हाला खूपच गाईड करतात थ्रूआउट, पण इथे आतमध्ये जे डिस्कशन होतं त्या डिस्कशनमध्ये जास्त ईज मध्ये आपल्याला काही गोष्टी कळून जातात, त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून, किंवा माझी जी आई, आमची आई जी होती ती निलांबरी, तर तिच्याशी बोलून, किंवा ती असे काही काही सांगायचे की असं करून बघ, तसं करून बघ, विशाखाताई आहे. सो ह्या सगळ्यांकडनं आणि त्यांचं कामं समोर बघायला मिळाली ना, सो ते मॉनिटरवरती बघता बघता असं शिकत आणि आता म्हणजे आता ती वाक्य तोंडी बसली आहेत. पौर्णिमा ह्या सीनला काय बोलू शकेल हे मला माहिती आहे. ते ऑफकोर्स म्हणजे आमच्या आहे का की हो ते अपसूकपणे येतं, म्हणजे शब्द असतात किंवा शब्द असे नाही आहेत, पण माझे काही लुक्स आहेत. म्हणजे आता बऱ्याच वेळेला मी विशाखाताई म्हणजे रागिणी बरोबरचे आमचे दोघींचे सीन्स असतात आणि त्याच्यामध्ये खूप माहितीचे एक एक सीन्स असतात की ह्या सीनमध्ये मला माहिती आहे की मी ह्या पद्धतीने रिॲक्ट होणार आहे, किंवा ह्या पद्धतीने समोरून रागिणी हे बोलल्यावरती मला येणार आहे. हे माझ्या कॅरेक्टरचे आपसुक खरं. सो ती एक आता अंगवळणी झालेलं आहे ते, आणि शब्द सुद्धा बसलेले आहेत, डायलॉग्स बसलेले आहेत तोंडी. सो आता ऑफकोर्स प्रत्येक नवीन सीन आल्यावरती काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न असतोच, पण कॅरेक्टर वाईज ते आता बसलेलं आहे, सेट झालेलं आहे. मी नाही घेतलं तरी चालेल का त्याच्यात? होऊ शकतं का? माझ्यासाठी ही जर्नी इंटरेस्टिंग यासाठी होती कारण पहिल्यांदा म्हणजे स्टोरी लाईनच इंटरेस्टिंग आहे की 3 बहिणी एका घरात येतात. सो कसं असतं ना, आपण जेव्हा आपल्या घरी असतो, एकाच घरात आणि एकाच घरात येतात लग्न करून. सो आपण आपल्या घरी असतो तेव्हा मी माझ्या बहिणीला शिव्या घालेन किंवा तिला बोलेन किंवा असं होतं, आणि जेव्हा तुम्ही सासरी येता तेव्हा तुमचं ऑल ओव्हर बिहेवियर चेंज होतं. त्यात आम्ही 3 बहिणी होती, ही सावत्र बहीण असते पण तरी बहिणींचाच बॉन्ड आहे. सो 4 चौघांसमोर आपल्याच बहिणीला झाकणं आणि तिला प्रोटेक्ट करणं, मोठी बहीण आहे तिच्यासाठी तेवढं लळा असणं, हे सगळं खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे हे थ्रेड्स, इंटरकनेक्टेड जे थ्रेड्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग होते. आता मला हिचा राग येतो कारण ही नेहमी भूमीच्या अगेन्स्ट असते आणि मी नेहमी भूमीला सपोर्ट करत असते, पण तरी जेव्हा हिचा बॅड पॅच होता मध्ये, जेव्हा अभिजितचा हे होता, तेव्हा आमच्या दोघींचे असे सीन्स होते की मला खूप वाईट वाटतं हिच्याबद्दल आणि तेव्हा मी तिला सावरायचा प्रयत्न करते. सो बहीण हा जो बॉन्ड आहे ना, हा मला रिलीफ करता आला इकडे, कारण मला बहीण नाहीये, म्हणजे सख्खी बहीण नाहीये मला. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की आता 3 भाऊ आहेत, सो 2 दीर आहेत, मग ते नेगेटिव्ह आणि मग माझा नवरा असतो तो पॉझिटिव्ह आहे. तरी मी माझ्या नवऱ्याशी पूर्णपणे शेअर नाही करू शकत कारण तो आईची साईड घेत असतो बऱ्याचदा. सो ह्या गोष्टी खूप प्ले करताना, कारण असं नाही की सगळ्यांची आता मानसी सगळ्यांची एकसारखी असं होत नाही, प्रत्येकासोबत माझं बॉन्ड किंवा इक्वेशन वेगळं आहे, तुझ्या शेड्स प्रत्येक वेळी बदलतात. सो आता रागिणी समोर माझी शेड खूप वेगळी आहे की मला तिकडे मला असं दाखवायचं नाही की मी हुशार आहे, पण मला तिच्यासमोर मंद प्ले करावं लागतं का आता बहिणीसाठी मी तिला काहीतरी प्रोटेक्ट करेन किंवा ह्या त्या गोष्टी. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं करण्यासाठी. तर माझं कॅरेक्टर खूप असं हसत खेळत साधं सरळ सोपं कॅरेक्टर होतं सिरियल. जसं तू ऍक्च्युअल आहेस असं म्हणायला नाहीये की मी तसं नाहीये, तसं आहे आतून. त्यामुळे मला जरा सोपं गेलं, कारण की माझ्या वाटत जे काही डायलॉग जायचे ते खूप असं गोड, असं खूप सगळ्यांना मिळून मिसळून. पण मध्यंतरी खूपदा असे पण सीन्स आलेत की ज्यात मी खूप संताप करतोय किंवा हिच्यावर हात वगैरे उचलतोय, तर तिथे मला बऱ्याचदा असं वाटायचं की माझं कॅरेक्टर असं नाहीये. तर तिथे मग मी माझ्या पद्धतीने किंवा माझं कॅरेक्टर कसं करेल, तो कसा करणार तो सीन, वर्क करणं, तर तसं मी त्या पद्धतीने ते करायचो. पण जास्त काही मला असं एवढं कॅरेक्टरवर काम करायची गरज नाही पडली, कारण खूप गोड कॅरेक्टर, गुणी कॅरेक्टर आहे आणि तेवढं जरी मी फॉलो केलं तरी ते आपोआप त्या कॅरेक्टरच्या त्या साच्यात बसायचं, त्यामुळे ते
सोपं गेलं होऊन मला करायला. जायचं. करेक्ट. तुम्हाला बघताना फार मजा येते कारण ही कॅरेक्टर्स अशी वेगवेगळी आहेत आणि आज अशी छान एकत्र बसली आहेत. म्हणजे ही बाजूबद्दल मला काही वाटत नाही, पण हे अचानक असं एकत्र पाहणं खूप छान असतं हे असंच असतं, फक्त ऑनस्क्रीन आम्हाला ते पाठ करावं पण आमच्या लागतं. प्रेक्षकांसाठी ते थोडं अरे हेच आहे. खतरनाक मैत्री यांची एकमेकांसाठी. खरं तर हे असं असतं. हा असं असतं, चिकटलेलं असतंय. येस. आता 800 एपिसोड आणि सातत्याने आपण एकाच ठिकाणी येत असतो, तो म्हणजे तुमचा सेट आहे जिथे तुम्ही कंटिन्यू घरापेक्षा जास्त असता. तर ना असे आपल्या सेटवरचे काहीतरी जागा असतात, काहीतरी आठवणी असतात. तर अशा तुमच्या कोणत्या जागा आहेत का सेटवरच्या की ही मला फार आवडते, की यार इथे मला जावंच वाटतं किंवा ती रिलेट होते बघ असं तशी? हीच असेल ती जागा. आमचा सेट खूप मोठा आहे, तू बघितला असशीलच. खूप मोठा सेट आहे, भरपूर मोठं लॉन गार्डन आहे खाली, त्याच्यानंतर 2 मजले आहेत आणि वरती एक गच्ची आहे. तर डेफिनेटली गच्ची हा एक स्पॉट आहे, कारण आम्ही सुरुवातीला ते एक आकर्षण होतं ना, कारण कुठल्या सिरियलच्या सेटवरती अशी गच्ची नव्हती मिळाली आणि आम्ही असं तिथे जाऊन बसायचो खूप वेळ, 1-1, 2-2 तास जर ब्रेक असेल. पूर्ण डोंगर वगैरे म्हणजे हा. असं ग्रीनरी आहे, खूप सगळा greenery व्ह्यू, आहे. आणि आता पावसात तर खूप सुंदर दिसतं ते. तर तिथे आम्ही जाऊन बसायचो आणि बराच वेळ तिथे डोंगर? हो दिसतात, लांब आहेत, लांब दिसतात, ग्रीनरी पूर्ण ना फक्त. पण लांब थोडेसे आहेत डोंगर. सो ते डोंगर दिसणं एक मोठी गोष्ट हा हा आहे. त्या साईड. आणि नाही आजूबाजूला काहीच कन्स्ट्रक्शन नाहीये, हे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही, तर ते आम्हाला तिथे बघायला मिळतं, अगदी 3ऱ्या मजल्यावरती असून सुद्धा. सो ते एक आहे. आणि ऑफकोर्स ही जी खोली आहे, तर आम्ही डे 1 पासून या खोलीमध्ये आहोत, Painting. त्यामुळे हे आम्ही हे डेकोरेट केलंय, ही wall पेंट आम्ही केलंय. paint केली. हो, म्हणजे हे आमचं घरच आहे. म्हणजे काही असेल तर हा कम्फर्ट झोन आहे आमचा. आणि हा बेड, म्हणजे इथे आम्ही हलतच नाही इथून, काही दुसरं काही सुचतच नाही आम्हाला. सो आता 2.5 वर्ष एखादे आपण आपलं भाड्याचं घर असतं त्याला पण आपण खूप रिलेट करतो किंवा त्याला पण आपण खूप अटॅच्ड असतो, तसं हे झालेलं आहे. पण हे भाड्याचं नाही आहे, आमचं स्वतःचं आहे. सो तशी ही खोली माझ्यासाठी तर खूपच जास्त जवळची आहे, कारण आम्ही आमच्या परीने त्याला जितकं आमचं करता येईल तितकं आमच्या गप्पांनी, आमच्या इथे राहण्यानी, हो आम्ही खूप आणि जागा इथे पण खूप पॉझिटिव्ह आहे. खूप आम्ही छान आम्ही वाटतं. या एवढूशा खोलीमध्ये 5-6 जण वाटेल ते गेम्स खेळलेलो आहोत. म्हणजे हाईड अँड सीक खेळलं ह्या रूम मध्ये, लाईट ऑफ वगैरे करून सगळे कास्ट डार्क रूम वगैरे खेळलेलो होतो आम्ही इथे, म्हणजे बेडच्या खाली लपून वगैरे इतकं केलेलं आहे. आणि इकडे रिडिंग पण होतं, म्हणजे ही रूम मोठी असल्यामुळे इथेच Scene वाचलं जातं. रिडिंग होत असतं, त्याच्यामुळे ह्या रूम मध्ये आम्ही खूप जास्त मजा केलेली आहे. आणि आता आणि इकडेच आम्ही रील पण शूट करतो खूप काही काहीच्या काही. इकडे शूट झालेलं आहे. कुंजिका आणि ही माझी रूम असल्यामुळे ती आता माझी रूममेट झाल्यासारखंच आहे. म्हणजे आमच्यासोबत कुणी आलं दुसरं की त्याला प्रेशर येतं आमच्या ऍडजस्ट होण्यासाठी, आणि एवढं प्रेशर येतं प्रोडक्शनला सांगतात की अरे हे थोडंसं त्रास देतात हे आम्हाला. 2.5 वर्ष झाले मी इथं आल्यानंतर प्रेशर. तो आतमध्ये रूम मध्ये येतो ना, तो आधी येतो, बघतो आधी काय सिच्युएशन आहे, मग त्याचं ठरतं की बाबा इथे आत यायचंय का तिथल्या तिथे फिरून परत वरती जायचंय. आता आमचं एवढं डिसाईड झालंय की इकडे बॅग नाही ठेवायची आल्यावर, किंवा इकडे आमचीच बॅग असेल, इकडे नाही ठेवायची बॅग, असं वगैरे झालेलं आहे. आणि ते अनसेट झालंय आता. करेक्ट. जसं की म्हणाली गच्ची, तसं तू आता ह्या रूम बद्दल सांगितलंस, तर तेच ती जे म्हणाली म्हणजे तेच गच्ची तुझं पण तू गच्ची म्हणतोस की व्ह्यू वगैरे, तुला आता प्रश्न पडले? नाही, नाही, सगळं- नाही, तू खरं तर त्या हॉलमध्ये तुझी अशी स्पेशल काहीतरी ही असेलच नाही ना, मी म्हणजे. कुठेही असतो इथे, मला कुठेही तो फिरायला आवडतं. जिम सुद्धा करतो, त्याच्यामुळे त्याला त्यामुळे मला जिथे सगळीच beds जागा असतील. आवडते. मी सिरीज बघत असेल किंवा गच्चीवर पायी चालत असेल किंवा यांच्या रूम मध्ये असेल, कुठे ओव्हरऑल तुला सगळीकडे अगदी छान वाटतंय. आता एवढा बॉन्ड छान झालेला आहे, तर मी असं एकमेकांबद्दल तुम्हाला आणि प्रश्न हे गच्ची विचारते. बोलले ना मग अशी गच्चीवर फक्त फोटो काढण्यासाठी, बाकी हे कशासाठी देते. आणि मी फक्त झाला photo पाहिजे ना, काढतो. चांगला सदुपयोग Yes, झाला yes, पाहिजे त्या जागेचा. येस, तर असे छानपैकी तुम्ही एकत्र असता, ही मजा आहेच. आता तुम्ही किती एकमेकांना ओळखता बघा, एक छोटे छोटे प्रश्न बेसिक. तर एकमेकांचा तुम्ही सांगत जायचं, जसं मी प्रश्न विचारेल, जसं की हिचा आवडता कलर कोणता? तिला ब्लॅक आवडतो,
ब्लॅक आवडेल. म्हणजे असं लगेच ती म्हणाली म्हणून हो नव्हे ऍक्च्युअल. गेम कळलंच नाही अजून. बरोबर ते ऐक, तुला उत्तर देऊ नको. ओके ब्लॅक. ब्लॅक. हिचा आवडता कलर कोणता आहे? ऑरेंज वाटतं मला. शेड्स ऑरेंज येल्लो या शेड्स मध्ये. ओके आता तू या दोघींचं सांग आणि मग त्या तुला आवडतं तिला ब्ल्यू कलर आवडतो आणि हिला पिंक कलर आवडतो. करेक्ट कारण की हिच्याकडे की तुम्ही मॅनेज. ओके नाही, color नाही नाही, आवडत तुला? manage नाही. तुला आवडत नाही ब्ल्यू कलर? पण हिला शक्यतो डार्क कलर्स आवडतात. नाही आवडत पिंक कलर. हा म्हणजे लाईट शेड्स किंवा पेस्टल्स मला आवडतात. हिला बऱ्यापैकी डार्क्स आवडतात. मला 2च कलर आवडतात, ब्लॅक आणि ब्लू. ओके ह्याच्या काही आवडीबद्दल तुम्ही कलर काय? मला पाण्याचा रंग आवडतो नाही का? जे की बदलत असतात. ह्याचा एकच आवडता कलर आहे मला असं वाटतं, हिरवा. कारण त्याला निसर्गात जायला खूप आवडतं. पोपटी. आणि पोपटी कलर त्याचा फेवरेट आहे. ओके तर एकमेकांचं आवडती तिला सिरीज. एक प्रश्न विचारा ना. बोला ना सांग तूच विचार. समुद्र आवडतो का पर्वत आवडतो? बरं समुद्र आवडतो की पर्वत? एकदाही गेलेले पर्वतावर आणि एकदाही गेलेले पर्वतावर. पण मला आवडतं. ओके तुमचं असं एखादा सिनेमा किंवा सिरीज जी तुम्हाला माहिती की हिला खूप आवडते आणि असं मला माहिती मला. सांग. Game सांग of का Thrones. लगेच? ओके आणि हिची बिग बॉस. बरं ऐकलं तिला बिग बॉस आवडतो. फॅमिली मॅन आवडतो तुला? Family Man. कधी बघितलं फॅमिली? फॅमिली मॅन बघितलं. ओके परत बघितलं. ह्याच्यावर ह्याची आवडती सिरीज डार्क. ओके नाही हा आवडते. मूवी सांग माझा आवडता मूवी. सेव्हिंग प्रायव्हेट रायन. किती वेळ मी विषय काढला त्या मूवीचा? बघितलंस? हम हे असं आहे. शीतल, हम आपके है कौन नाही आवडतो मला खूप. काही सांगतेस? मला खरंच आवडतं हम आपके कोण. आमच्या लेखी तर ह्याला फक्त म्हणजे कसे थोडेसे असे डिशुम डिशुम हा, असेच films आवडतात. ओके तर हिला ढिशूम ढिशूम वाले कोणतेही मूवी. त्याला वॉर रिलेटेड सगळ्या फिल्म्स आवडतात. सगळ्या डॉक्युमेंटरीज तो बघून झालेल्या आहेत त्यांनी सगळ्या. एखादा असा पटकन एकमेकांसाठी शब्द म्हणजे नाही का पटकन आपण बोलून जातो, हिचं नाव सोडून तू हिला पटकन काय हाक मारशील असं एकमेकांना? ऍक्च्युली आमची थोडीशी मजा अशी आहे की आमच्या दोघींच्या फोनमध्ये एकमेकींची नावं तशीच सेव्ड आहेत. म्हणजे माझ्या फोनमध्ये हिचं नाव अर्धांगिनी म्हणून सेव्ड आहे आणि तिच्या फोनमध्ये माझं नाव बेटर हाफ म्हणून सेव्ड आहे. म्हणजे उलटं सांगितलंस तू. सॉरी माझं नाव हिच्या फोनमध्ये अर्धांगिनी आणि आहे माझं नाव आणि अक्षय शुभविवाह असं सेव्ह केलं असेल दोघांनी. सो म्हणजे तो असा बॉन्ड आहे की कम्फर्ट झोन म्हणतो आपण तसा. म्हणजे इथला एक कम्फर्ट झोन आहे तो ही आहे माझ्यासाठी. तर ह्याच्यासाठी काही एकदम खास शब्द तुम्ही असं काय म्हणाल किंवा काय म्हणूचं वाटेल पटकन ह्याचं नाव सोडून पटकन हाक मारायची झाली किंवा आपसुकपणे एकमेकांशी बोलताना जो शब्द निघतो ह्याच्यासाठी? आम्ही सेटवरती अशा एकमेकांना बोलवत असतो, असेच हात मारून. हे असं म्हणजे इथून त्याला हाक मारायची असेल. आर्टिस्ट मधला कोण कुठे असेल ना की तुम्ही अशी अशी, हा. काही सांगू काही सांग. नाही बोलवत आपण शिट्टी मारून. नाही पण त्याच्यासाठी पण असं आहे की म्हणजे काही कुठे अडलं असेल किंवा काही सिम्पल साधी गोष्ट आहे की आमच्या रूम मध्ये पाल जरी आली तरी आम्हाला अक्षयच आठवतो. अक्षय पाल हाताने उचलून टाकली होती त्यांनी. म्हणजे मारली नव्हती, उचलून टाकली बाहेर. पण तो त्यांना मला बघितलं मारावं वाटतं बस एवढंच. म्हणजे माझ्याकडे बघून त्यांना तेच वाटलं असेल. नाही पण कुठल्याही म्हणजे अडचणीत किंवा काही असो तर मग अक्षय फर्स्ट पर्सन असेल. मस्ती वेगळी आहे पण हे जे आहे ना पटकन आठवणं एका पर्टिक्युलर सिच्युएशन. डेफिनेटली. तर तू ह्यांना काय नाव देशील दोघींना पटकन? मी काय म्हणजे मी मन्या किंवा पुन्नू विन्नू असं काही. पुन्नू. बरं सिरियलचं नाव तेच बोलतो ना. पुन्नो त्याच्या सिरियलचं नाव. शो मध्ये म्हणजे मला शो मध्ये जे ऑनस्क्रीन नाव म्हणजे आहे निकनेम सांगायचं आहे ना काय हो. सांगायचं? अरे तू काय बोलवशील? तू काय बोलशील आज असं पंकज म्हणून तू यांना काय हाक बोलवशील? नाही बोलवशील मला काय? वाटलं
बरं मगाशी तू कितपत खरं बोलले नाही नाव फक्त खोटं मला बोलतो. सिरियसली 2 मिनिटं झालं काय असेल. म्हणून बोलवशील असं प्रश्न आहे ना? काय म्हणून बोलवशील काही हाक मारणार. पटकन काय तू त्यांना हाक मारशील. काय खायला आणले असं म्हणजे अरे मला प्रश्न कळलाच नाही काय. अरे काय आता मी हिला कोणी म्हणते तसं तू काय तर मग आता मी जसं बोलतो की ना, अर्धांगिनी नाव ठेवलंय आणि एकमेकांसाठी नाही का असं बेटर काहीच नाही मला असं हिला मी तेच असं म्हण्या किंवा हिला पुन्हा असं बरं मने आणि पुन्नो ठीक आहे काही हरकत नाही. तर आता हा प्रवास इतका छान ह्या पुढेही आम्हा प्रेक्षकांना बघायला खूप आवडणार आहे. आता हा 800वा एपिसोड येऊन ठिपलाय तर ह्या सिच्युएशनला तुम्हाला छानसं गाणं म्हणूसं वाटतंय कोणतं तरी हिचा आवाज ह्या चांगला आहे. स्टेजला एकत्र म्हणायचं हिचा आवाज आम्हाला. चांगला आहे. असं आपल्याला गायची स्पर्धा वगैरे कुठे घ्यायची नाहीये पण एक सिच्युएशन असते ना ही कविता छान करते. फिलिंग्स खूप भारी आहे. आवाज गाणं आणि कविता तुला कविता आठवते का ह्या क्षणी एखाद्या 4 ओळी पटकन आणि मग ही नंतर कविता. एखादं गाणं तर एक व्हायला होती हवं. कोथिंबीर ही कविता तिची एक कविता एक होती कोथिंबीर सांग ना एक होती कोथिंबीर चांगलं गाणं आईने आणून ठेवली कुठलं गाणं भूमिका यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. म्हणजे हे आत्ताच्या आमच्या सिच्युएशनला अगदी ऍप्ट आहे की आत्ता 2.5 वर्ष झाली आहेत 800 एपिसोड झाले आहेत तर हा जो काही ही सफर जी आमची झाली ती खूप छान झाली आणि अशीच इथून पुढची ही होणार आहे म्हणून. तू काही 4 ओळी अशा म्हणणार आहेस या सिच्युएशनला किंवा मला कविता- तुमच्या टीमसाठी असं काही तू बोलू शकतेस ओव्हरऑल? मी बोलू शकते. मी काय कविता हा मुद्दाम बोलला कारण मला कविता येत नाही म्हणून आम्ही बोललाय खरं तर मुद्दाम. बरं. पण मी खूप जास्त खुश आहे की आज 800 एपिसोड्स आपले होत आहेत कम्प्लीट आणि तो बॉन्ड खूप चांगला आहे आणि सगळे ऍक्टर्स खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना ऍक्टर्स आम्ही एकमेकांना खूप प्रोत्साहन देत असतो की तू असं करून बघ तसं करून बघ. आम्ही बऱ्याचदा एक्सपेरिमेंट करत असतो कुठलाही कॉन्टेक्स्ट घेऊन म्हणजे शो मध्ये असेल किंवा काय असेल. आम्ही खूप जास्त सपोर्टिव्ह आहोत म्हणजे कुणी आजारी पडलं किंवा कुणाला येता येत नाहीये त्याच्यासाठी खूप मदत करणं वगैरे हे आपसूक होतं आणि ते आपसूक होणं खूप जास्त गरजेचं असतं ऍज अ टीम म्हणून. Correct. सो ती टीम ती बिल्डअप राहते आणि ती टीम एकत्र राहते. ह्याचंच कारण हे आहे की आता हे आमच्यासाठी घर आहे आणि आज सगळे खूप जास्त आनंदी आहेत. असं कुणालाच वाटत नाही की बापरे 800 एपिसोड झाले तर आपण बास कर असं कुणालाही वाटत नाहीये आणि हीच खरं तर आमच्यासाठी पावती आहे. हेच मोठं सेलिब्रेशन आहे आणि खूप आता टेक्निशियन्स पण आमच्यासाठी घरच्यांसारखे झालेले आहेत सगळे म्हणजे स्पॉट पासनं लाईट्स वाल्यांपासून सगळेच. सो आम्ही खूप जास्त हॅप्पी आहोत. येस तू काय सांगणार आहेस आपल्या सगळ्या? मी स्वतःला खूप असं नशिबवान समजतो की मी ही सिरियल केली आणि ह्या सिरियल केल्यामुळे माझ्या आयुष्यात एवढी चांगली लोकं आली आणि मला कधीच आयुष्यात पस्तावा होणार नाही की मी शुभविवाह केली. आणि त्याचा हा फर्स्ट शो आहे टीव्ही शो जो 800 एपिसोड्स क्रॉस करतो. त्यामुळे आणि लोक सगळे ऍक्टर चांगले आहेत शिकवणारे आहेत त्यांच्याकडनं खूप शिकलो मी. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी असतील की मी आधी नाटक करायचो नाटकानंतर सडनली डायरेक्ट कॅमेरासमोर आलो त्यामुळे खूप चुका व्हायच्या आधी सुरुवातीला पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं खूप शिकवलं आणि खूप शिकण्याला मजा पण आली मला खूप जास्त आणि बोर पण नाही होत कारण सगळेच लोक पॉझिटिव्ह आहेत कोणीच असं एकमेकांना कमी बघत नाही सगळेच चांगली आहेत आणि मला असं वाटतं की हे जे मी काही रोज जगतोय ते मी रोज जगावं अशी माझी इच्छा आहे. येस खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन. असेच आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला मिळू देत असे खूप सारे एपिसोड होऊ देत अशा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तुम्हाला आमचं इंटरव्ह्यू घेऊन कसं वाटलं तुम्ही खूप छान खूप छान वाटलं. येस त्याचं नाव थँक्यू. अक्षय आहे. अक्षय पंकज. नाही मी त्याला पंकजच म्हणणार. अक्षय आणि प्रसाद ओके थँक्यू सो मच. येस थँक्यू.